पालक नाही, पालक इज टू मच. अगं आई तू खूप कष्ट घेतेस यार या पदार्थासाठी. हे तर काकून असं इझिली बनवलं वगैरे. बेसिक फक्त कढीपत्ता, मोहरी आणि मिरची आणि ह्याच्यात मला असं तर झालं. सगळं खाल्लंय मी त्याच्या हातचं, सगळं म्हणजे नॉनव्हेज, व्हेज. मला वाटतं भाकरी आणि पोळी येत नाही फक्त त्याला, बाकी त्याला सगळं जमतं. तर मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुम्हा सगळ्यांचा आवडता सेगमेंट, ज्याचं नाव आहे व्हॉट्स इन माय लंच. आणि आज आपण बघणार आहोत शिवानी सोनारच्या लंचमध्ये काय. खूप स्वागत शिवानी. थँक्यू. नमस्कार. मी खूप मस्त. आणि तारिणी जे ॲक्शन सीन्स करते त्यासाठी ती नक्की काय खाते ना, हे आम्हाला आज बघायचं आहे. सो बेसिकली किती डाएट कॉन्शियस तू आहेस आणि किती हेल्दी फूडकडे तुझा कल आहे? नाही, माझा फार काही असा हेल्दी फूडकडे कल वगैरे नाही आहे. काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मी पाळते, जसं की खूप अति न खाणे किंवा खूप मला गोड खायला खरं तर प्रचंड आवडतं. सो त्याच्यावर कंट्रोल ठेवणं जरा डिफिकल्ट असतं माझ्यासाठी, पण तरी मी थोडं थोडं का होईना खाते. किंवा आता गणपती खूप झाले आहेत किंवा ऑगस्टमध्ये बर्थडे, गणपती, रक्षाबंधन असं बरंच काय काय झालं, तर तेव्हा खूप गोड खाणं झालं. सो आता सप्टेंबरपासून मी जरा गोड कमी करून टाकलं आहे किंवा ऑलमोस्ट बंदच केलं आहे. आणि डाएट असं नसतं, पण संध्याकाळचं जेवण एक 7:30च्या दरम्यान होतं, त्याच्यानंतर मग मी काही खात नाही. जितके पण मी आत्तापर्यंत सेगमेंट केलेत प्रत्येक कलाकारांनी हे सांगितलं आहे की 6:30-7ला जेवा, त्यानंतर म्हणजे एक आपल्या डायजेशनला पण थोडा एक वेळ मिळतो. सो तारिणीचा डब्बा आपण बघूया, कारण का BTS मी बघितलं किती म्हणजे आय गेस रोज प्रत्येक ऑल्टरनेट डेला तुम्ही हो, आउटडोअर शूट असतं, ॲक्शन सिक्वेन्सेस असतात बऱ्यापैकी. घरचा ड्रामा तसा कमी आहे, म्हणजे माझ्या वाटेला तरी कमी आहे. आणि अदरवाईज बाहेरचे ॲक्शन सिक्वेन्सेस आणि कॉप टीम, धावपळ, इकडनं पळा तिकडनं पळा, इकडनं उडी, हे कॉन्स्टंटली चालूच आहे. सो येस. बघूया डब्यात काय आहे. हा माझा डबा आहे. सॅलेड माझं ॲक्च्युली दुपारचं जेवण खूप हेवी असतं संध्याकाळच्या जेवणापेक्षा. सो संध्याकाळी अगदीच नाश्ता वगैरे बेसिक. खायला आवडतं का? सो ऑफकोर्स आवडतं, खूप आवडतं. पण आता हळूहळू मी खूप कंट्रोल करायला लागली आहे. म्हणजे गेल्या 1-1.5 वर्षापासून मला माझ्याकडे असं ते कंट्रोल नव्हता माझा, पण तो आता हळूहळू यायला लागला आहे माझ्यावर. पण मी तुला जेव्हापासून बघते ऑन स्क्रीन तू आहे तशीच मला जाणवलं, आणि ते खूप छान गोष्ट आहे. मे बी मेटाबॉलिझम चांगलं असेल किंवा काय, पण काय एक तू रुटीन फॉलो करायचा नेहमीच प्रयत्न करत असं, किंवा तुझ्या फॅमिलीमध्ये आत्तापर्यंत ती सवय लहानपणापासून सुरू आली आणि तू आत्ता खरं तर माझ्या घरचे मला हे बोलताना ऐकलं तर फुटतील सगळे, म्हणजे आता सासरकडचे सुद्धा फुटतील याच्यावर नाही की ही काय सांगते हे सगळं, कारण मी नाही फार फॉलो करत अगं. आणि अंबर विचारा असं खूप सांगत असतो मला की हे खा ते खा वगैरे वगैरे, पण असं काही स्पेसिफिक नाही आहे. उलट माझ्या घरच्यांचं पण कायम हेच म्हणणं असतं की मन मारून नाही उगाच खायचं, जे काय करतो आपण पोटासाठी करतो. आणि त्यात माझा स्वभाव असा आहे की माझ्या रागावरची 2च औषधं आहेत, एक तर झोप आणि दुसरं म्हणजे खाणं. तर मग त्या केसमध्ये जरा अवघड होतं की चिडचिड झाली की मला असं होतं की नाही आता मला हे खायचं आहे, मला काहीतरी खायचं आहे, असं माझं होतं खूप वेळेला. सो मी शक्यतो नाही कंट्रोल करत, मी खाते सगळं जे काय असेल ते. आणि माझ्या घरी पण तसंच वातावरण आहे, घरच्यांचं पण. हां, एक गोष्ट आहे की मला पालेभाज्या खायला फार आवडत नाही. मी उलट्या गोष्टी सांगते, तू जो प्रश्न विचारलायस त्याच्या, पण मला पालेभाज्या खायला आवडत नाही, ज्या मी आता हळूहळू खायला सुरुवात केलेली आहे. मग मी काय आळूची भाजी किंवा पालक नाही, पालक इज टू मच. हां, पण थोडं म्हणजे. आणि माझ्या सासूबाई आणि वगैरे सगळेजण मला वेगवेगळ्या रेसिपीज करून खाऊ घालतात आणि मग मी ते अगदी थोडंसं का होईना चला टेस्ट करू या हिशोबात मी जरा खाते. सो आज काय भाकरी, फ्लावर, बटाटा. सो माझ्या दुपारच्या जेवणात कंपल्सरी भाकरी असते, 2 भाकरी, सॅलेड आणि भाजी, हे कंपल्सरी असतं.
आणि खूप भूक असेल तर मी दोन्ही भाकऱ्या खाते. जर नसेल तर मग सॅलेड, थोडंसं भाकरी आणि एक भाकरी आणि भाजी, ह्याच्यात माझं दुपारचं जेवण होतं. मग एक भाकरी मी संध्याकाळी खाते, सो सेट असतं. आणि घरी असले तर मग भातही खाणं होतं. सेटवर मात्र मी जास्त भात खात नाही, कारण मग खूप आळस येतो, मला खूप आळस येतो. आणि त्यात काय असतं, मी दुपारी ताकही पिते 4च्या सुमारास, तर मग ताक पण भात पण मग ते खूप हेवी होतं, मग मला झोपच नाही होऊ शकत, रिॲक्शन येऊ शकत. आणि मग सर असे असतात की हां, हिला जेवण जड झालं, हिच्या चेहऱ्यावर दिसतंय वगैरे. म्हणून आज लंच ब्रेक लेट केला. पण अंबरशी बोलताना सुद्धा अनेकदा म्हणजे कळलंय की अंबर खूप उत्तम जेवण बनवतो. काय आत्तापर्यंत अंबरच्या हातची स्पेशल डिश काय? सगळं खाल्लंय मी त्याच्या हातचं, सगळं म्हणजे नॉनव्हेज, व्हेज. मला वाटतं भाकरी आणि पोळी येत नाही फक्त त्याला, बाकी त्याला सगळं जमतं, सगळं. आणि तो उत्तम बनवतो काही, म्हणजे मला एक पदार्थ ठरवणं खूप अवघड आहे. चिकन खूप छान बनवतो तो. मला ॲक्च्युली एक रेस्टॉरंट आहे पुण्यामध्ये, जिथलं मला हनी ग्लेज चिकन सॅलेड खूप आवडतं. सो त्यांनी मला पहिल्यांदा जेव्हा त्यांनी माझ्यासाठी काहीतरी बनवलं होतं, तेव्हा त्यांनी ते बनवलं होतं खास. आणि सरप्राईज होतं माझ्यासाठी ते, की मी आज हनी ग्लेज चिकन सॅलेड बनवलं आहे. आणि त्यांनी जास्त भारी बनवलं होतं ॲक्च्युली. ग्रीन फॉरेस्ट. फॉरेस्ट, या ग्रीन फॉरेस्ट. तू एक बाईट घे, आम्हाला तुझ्या चेहऱ्यावरचं एक सॅटिस्फॅक्शन बघू दे. सकाळपासून शूट केल्यावरचा जो एक बाईट असतो ना, तो स्वर्ग असतो. झालंय ॲक्च्युली माझं मगाशी खाऊन, पण येस, खूपच मी सुरुवात करते आता जेवायला. तू खाता खाता आपण गप्पा मारूया छान. आणि तुम्ही खाऊ शकता, तू पण घे प्लीज. काकडी. सो अंबरबद्दल आपण बोललो, उत्तम जेवण बनवतो. शिवानीला काय छान जमतं, किंवा अंबरला तुझ्या हातचं काय आवडतं? नाही, त्याला काय आवडतं हे मला नाही माहिती, कारण मी फार त्या झोनमध्ये नाही आहे. म्हणजे मी आहे त्या झोनमध्ये, पण अशी आहे की खूप मोडी आहे. हां, खूप मोडी आहे. आणि मुळात आय एम शुअर जेव्हा तू बनवत असेल ते टेस्ट खूप छान लागतं. हो, म्हणजे अगदी काय म्हणतात, फसतात पदार्थ असं माझं कधी होत नाही. मला फक्त, मी पोळ्या खूप गेले अनेक दिवस प्रयत्न करते, तर त्या छान गोल होतात. कणिक माझी छान मळली जाते, नाही मळली जाते, कणिक छान मळली जाते, पोळ्या छान गोल होतात. प्रॉब्लेम फक्त त्या फुगतात वगैरे पण सगळ्या व्यवस्थित. प्रॉब्लेम इज की त्या काही वेळानंतर कडक होतात. सो ते मला अजून ती ट्रिक जमली नाही आहे, पण मी ते सोडणार नाही. मी ठरवलं आहे की ते आपल्याला काही झालं तरी मला उत्तम पोळ्या करायला शिकायचंच आहे. बाकी सगळं, मला जर एखादी गोष्ट सांगितली की ही अशी अशी बनवायची आहे, तर मी ती व्यवस्थित बनवू शकते. समोरचा माणूस आवडीने खाऊ शकतो एवढी व्यवस्थित नक्कीच बनवू शकते. हां, त्याला माझ्या हातचं काय आवडतं हे मला खरंच माहीत नाही, कारण त्यालाच विचारूया. हां, तू त्याला भेटलीस की तू त्याला विचार, तो पण कदाचित असाच रिॲक्ट होईल. ती खूप कमी वेळा जेवण बनवते, पण त्यातलं मला असं जरा त्याचं होऊ शकतं. पण एकतर मुळात त्याच्या आवडी तशा फार अशा हे नाही आहेत की मला हेच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, ह्या झोनचा तो मुलगा नाही आहे. बेसिक छान घरचं साधं जेवण त्याला आवडतं. सो आय थिंक सो की त्याला काय जे देते मी, जे ते खातो तो. पण आता तुमच्याकडची म्हणजे माहेरची पद्धत स्वयंपाक करायची आणि इथली थोडीफार वेगळी असेल ना, की सेम आहे? काय खूप वेगळी आहे, म्हणजे त्यातलं एक काय सांगते एखादा पदार्थ? खूप वेगळे. आमच्याकडे थोडं तिखट जास्त असतं. जेवण बनवण्याची पद्धत पण खूप वेगळी आहे. आणि मला असं वाटतं माझ्या सासरकडची पद्धत जास्त सोपी आहे, खूप सोपी. म्हणजे मी आईला खूप वेळेला फोन करून, अगं आई तू खूप कष्ट घेतेस यार या पदार्थासाठी, हे तर काकूंनी असं इझिली बनवलं वगैरे. मी ह्याच झोनमध्ये असते कायम. तसं मी यावर्षी गणपतीला उकडीचे मोदक बनवले, जे मला इतके वर्ष उगाचच खूप ट्रिकी वाटत होते की काय एवढे ट्रिकी आहेत. तळणीचे बनतात का? दोन्ही बनतात. पण मग यावेळेस माझ्या सासूबाईंनी मला बसवलं त्यांच्या शेजारी, आणि त्यांनी मला ते कळ्या वगैरे असं सगळं बनवायला लावलं. तर उकडीच्या मोदकाच्या सारणाचं मला टेन्शन नव्हतं, कारण ते मला व्यवस्थित जमतं. पण मला त्या कणी आणि ते सगळं ह्याचं जरा डिफिकल्ट वाटत होतं, पण तेही त्यांनी अगदी इझिली केलं. मग मला जरा असं आलं की हां यार,
करू शकतो आपण. जरा सोबत लागेल पहिले 1-2 वेळेला, पण नंतर जमेल आपल्याला. असं एक मला कॉन्फिडन्स आला त्याच्यामुळे. सो ऑफकोर्स बनवण्याच्या पद्धती खूप वेगळ्या वेगळ्या आहेत, पदार्थ खूप वेगळे आहेत. आणि मला आणखीन एक गोष्ट अशी वाटते की आमच्याकडे ना कुठल्याही भाजीसाठी किंवा कुठल्याही पदार्थासाठी खूप जास्त साहित्य वापरलं जातं, जे माझ्या सासरी खूप कमी वापरतात. म्हणजे एखाद्या काय म्हणतात फोडणी घालायची असेल तर आपण 5-6 गोष्टी त्याच्यात घालू, पण माझ्या सासरी तसं नसतं. त्या अगदी बेसिक फक्त कढीपत्ता, मोहरी आणि मिरची, आणि ह्याच्यात मला असं तर झालं. आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते असं मला वाटतं. म्हणजे प्रेक्षकांना नेहमी असं वाटत असतं की कलाकार म्हटल्यावर ना ह्यांचं डायटिशियन असणार, तो जे सांगणार तेच हे फॉलो करणार, पण बऱ्याचदा हे खूप कमी प्रमाणात असतं. तू काय मिसकन्सेप्शन क्लिअर करायला आवडेल की तुला डाएटबद्दलची गोष्ट खूप उशिरा कळली, पण आता तू हे नेहमी फॉलो करणार आहेस, आणि प्रेक्षकांना काय सल्ला द्यायला तुला आवडेल डाएट? मला असं वाटतं की डाएटच्या बाबतीत कुठलीही गोष्ट खूप खाणं किंवा खूप कमी खाणं, म्हणजे जसं की एक आपले मिसकन्सेप्शन्स असतात ना की भात नका खाऊ किंवा गोड नका खूप खाऊ. जे मी फॉलो करते पर्सनली, मला असं वाटतं की तुम्ही कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये जर केलेली असेल ना तर त्याचा कधीच त्रास होत नाही. आणि आत्ता आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी आहेत, इतके पदार्थ आहेत की आपण किती आणि काय काय कंट्रोल करणार. आणि मग असं नको वाटायला म्हातारं झाल्यानंतर की यार हे तर मी केलंच नाही किंवा हे माझ्याकडनं झालंच नाही. हे जे मला खूप वेळेला होतं की समजा फॉर एक्झाम्पल कॉलेजमधल्या गोष्टी, मला असं खूप वेळेला वाटतं की यार मी कॉलेज लाईफ खूप एन्जॉय नाही केली, मी नाटकातच फार असायचे, नाटकाच्या मंडळातच फार असायचो. अदरवाईज जी कॉलेज लाईफ असते, बंक करणं आणि व्हॉट एव्हर इट इज, ते मी खूप मिस केलं. तसं मला असं वाटतं की खाण्याच्या बाबतीत काही मिस नाही करायचं आहे. मला सगळ्या पद्धतीचं फूड खाऊन बघायचं आहे. ऑफकोर्स मी ज्या फील्डमध्ये काम करते त्याची डिमांड तुम्ही फिट राहणं किंवा फ्लेक्झिबल राहणं, तुमची स्किन चांगली असणं हे आहे. सो मग त्याच्यासाठी मी सगळं खाईन, तुम्ही सगळं खा, फक्त लिमिटमध्ये खा. कुठेही ती लिमिट क्रॉस नाही व्हायला पाहिजे की आवडतंय म्हणून खूप खाल्लं, चॉकलेट्स आवडत आहेत म्हणून खूप खाल्ले, कॉफी आवडते म्हणून दिवसात ना 8-8, 9-9 मग पितोय, तर तसं नाही व्हायला पाहिजे. आणि तुझं डेलीचं म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये बायफर्केशन करायचं झालं तर तू काय खायला प्रेफर करतेस? मी शक्यतो ड्रायफ्रूट्स नाही मिस करत. सो माझं आता असं गणित आहे की जर गोड तुम्ही फार खात नाही आहात, साखर घातलेले स्पेसिफिक पदार्थ खात नाही आहे, तर मी ते माझे जे काही जिभेचे चोचले असतात ते मी ड्रायफ्रूट्सवर भागवते. सो खजूर खाऊन, खजुराचे लाडू खाऊन, किंवा मग मी आईला सांगते की तू माझ्यासाठी लाडू करून पाठव, मग ती शेंगदाण्याचे लाडू पाठवेल ज्याच्यात कमी गूळ असतो किंवा गूळ असतो. किंवा आत्ताच मी तिला सांगितलं की मला ते अळीवाचे लाडू पण मला तेही लाडू खूप आवडतात. सो ह्या ज्या घरगुती गोष्टी असतात ना, मला असं वाटतं त्याच्यानी मी त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करते की हां ठीक आहे, चला आपण गोडही खाल्लेलं आहे, आपल्या जिभेचे चोचलेही पूर्ण झालेले आहेत आणि पौष्टिक अन्नही आपल्या पोटात गेले. आणि लंचमध्ये काय, म्हणजे हेच जे तू आता खातेस? हां, मी ॲक्च्युली असं होतं की हा डबा मी बनवत नाही. हा डबा मी, कारण माझं शूटिंग स्केड्यूल खूप हेक्टिक असतं आणि माझं येण्या जाण्यातही खूप वेळ जातो, सो मी जेवण बनवत नाही. माझा डबा येतो सेटवर, मी एकांकडे ठाण्यात डबा लावलेला आहे, ते मला डबा देतात. सो मी हे भाकरी आणि भाजी कंपल्सरी खाते, पण ह्या सगळ्यात मी माझ्या घरचं फूड खूप मिस करते की. आणि मग सुट्टी असेल तर ऑफकोर्स घरी बनवतो आम्ही जेव्हा वेळ असेल तसं, पण अदरवाईज आईच्या हातचं किंवा सासूबाईंच्या हातचं हे खूप मिस केलं जातं. मग घरी गेल्यावर ते असतंच, मग तिकडे मग तिकडे गेल्यावर लाड असतात, मग लाड असतात सगळ्या गोष्टी की हां मग हे तुला काय पाहिजे तू बोल, व्हेज पाहिजे व्हेज, नॉनव्हेज पाहिजे व्हेज, गोड पाहिजे गोड, काय हवं ते खा, असं ह्या झोनमध्ये असतं. बेसिकली लाड होत आहेत. आणि ते सेटवरही आरती जी आहे वडकबाळकर, तिचं तर चॅनलसुद्धा आहे आणि ती मस्त मस्त स्वयंपाक करते. तिच्याकडनं आपण शिकलं पाहिजे थोडंफार काहीतरी. म्हणजे तुला माहिती आहे का, तिच्याबरोबर काम करायला लागल्यावर मला घरचे विचारतात की अगं ती खरंच एवढं छान बनवते का गं जेवण, ती किती सुंदर दाखवते वगैरे. आणि मला असं तर ऑफकोर्स ती बनवते म्हणून ती दाखवते, आणि ती ॲक्च्युली खूप सुंदर जेवण बनवते. आणि त्याच्या फॅन्सी गोष्टी सेटवर घेऊन येते, मग थाय करी आणि असं तसं वगैरे. पण मजा येते त्याच्यामुळे, खूप जेवणात पण खूप मजा येते. आणि आमच्या सेटवर सगळेच खूप काय म्हणतात
हौशी आहेत जेवणाच्या बाबतीत, सगळेच खूप हौशी आहेत, फूडी आहेत. आणि काही जण असे आहेत की जे घरी पण राहत नाही. फॉर एक्झाम्पल स्वराज इकडे राहतो, तो आई बाबा त्याच्या जवळ नसतात, किंवा त्याला घरचं जेवण मिळत नाही, त्याच्यामुळे मग सगळेजण थोडं थोडं, मग कोणी लोणचंच आणलं आहे, कोणी आज नॉनव्हेज बनवून आणले, कोणी आज त्याला ही भाजी आवडते मग ही आणली. मध्ये तर आरतीने अख्खी पाणीपुरी आणली होती, सगळं पाणी व्यवस्थित गोड तिखट बनवून, पुऱ्या, मग रगडा, मग कांदा, आणि हे सगळं तिने बिचारीने घरनं छान बनवून पॅक करून आणलं आणि सगळ्यांना हौशीने खाऊ घातलं. लवकरच. पण नाही, आता परत ॲक्शन सीन करायचा, आउटडोअर सीन आहे. सो तू शांतपणे जेव. खूप गप्पा झाल्या आणि खरंच प्रेक्षकांना जाणून घ्यायचं होतं की तारिणीचा लंचमध्ये काय असतं. सो तू सांगितलंस त्याबद्दल थँक्यू सो मच शिवानी, आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.